मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की आपल्या सह्याद्रीला साथ चढतो. हिरवी गर्द वनराई, पाण्याला आसुसलेले कोरडे पाणवठे, तहानलेले लहान मोठे जीव आपोआप पाणवठ्यांकडे वळतात. याच हिरव्या साजेत नटलेला सह्याद्री पाहताना विंदा करंदीकरांच्या चारोळी हमखास माझ्या ओठांवर येतात. हिरव्या पिवळ्या माळावरुणी हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. हा सह्याद्री जितका त्याची सुंदरतेने भुरळ घालतो तितकाच त्याचा रुद्रावतारही दाखवतो आणि त्याचाच प्रत्यय आज आम्हाला या काळोख्या रात्री आला. रिव्हर्स टाका, गाडीची पॉवर यूज करा. चलो कम ऑन. जय बजरंगबली. वेट करा. गेली गाडी खाली गेली. चला चला जाएगा 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 जाएगा. चाललाय तू तिकडून इकडं घुसतो. ओके तर मित्रांनो, मी आता प्रांजळ मिसळच्या समोर आहे. म्हणजे ऑलमोस्ट मला वाटते, अरे यार, तळेगाव हे असं होतं, मला प्रॉब्लेम होतो. सो ह्या ट्रिपमध्ये अमृता आणि शुभ दोघं पण नाही आहे कॅम्पिंगच्या, कारण थोडं शुभची जरा तब्येत डाऊन आहे. सो त्याच्यामुळे अमृता म्हटली की, तो पण म्हटला ॲक्च्युली मी नाही आहेत पप्पा, तर अमृता म्हटली नाही मग मी पण थांबते. तर मला पण थोडा मूड नव्हता, पण सगळ्यांनी, किशोर सरांनी वगैरे, दांडे सरांनी ना फोटो पाठवले असते. सो मग मला चैन नसतं पडलं. त्याच्यामुळे म्हटलं नाही 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 मी येणार, मी जाणार, एकटा जाणार सोलो. लिमिटेशन येतात मला पण, कारण पहिलीच वेळ आहे माझी सोलो कॅम्पिंगची. सोलो म्हणण्यापेक्षा मी एकटा आहे, अमृता आणि शुभ नाही आहे. सो जे काय हाताला मिळेल ते उचलून आणलंय मी. सो चला बघूयात. दांडे सर पण आलेले आहेत. दांडे सरांनी यावेळेला आहे ना एंडेवर आणली आहे आणि पुढे किशोर सरांची गाडी आहे. हे बघा, दिसली. आणि काही मेंबर दुपारनंतर येणार आहे किंवा संध्याकाळी येणार आहे. सो बघूयात. नवीन ठिकाणी चाललोय आपण. खांडी म्हणून एक ठिकाण आहे. सो किशोर सर पहिले कॅम्पिंग केलेली आहे त्यांनी. सो दांडे सरांची आणि माझी ही पहिलीच वेळ आहे. 1:30 ते 2चा टाईम दिला होता. मी 1:15-2 वाजता वगैरे पोचलो इथं. एवढं लेट सगळं म्हणजे मी सगळं सामान काढून ठेवतो ना घरी गेल्यावर. एवढं सगळं सामान परत भरायचं होतं, पण मी एकटाच होतो त्यामुळे फटाफट भरून झालं, कारण जास्त काही आणायचं नव्हतं. आणि त्या दिवशीची जी कॅम्पिंग केली ना आपण, ती बॅग तशीच भरलेली तशीच होती. सो मी फक्त तीच उचलून गाडीत टाकली. आणि पाऊस 100% पडणार आहे, कारण असं काळे कुट्ट ढग आलेले आहेत. मजा येईल कॅम्पिंगला. चला तुम्हाला आता हा निसर्ग एन्जॉय करा आता. जाईल जाईल बाळासाहेबांची पण जाईल ना. जाईल नाही गेली. अरे उधर जाके इधर से जा. वाह, तर मंडळी चांगला चिखल आहे. सब गाड्या पास होणे तक व्हिडिओ निकाल. इकडून वरूनही काढू शकतो. वरूनही जाईल गाडी. इकडूनही जाईल. नाही, इकडून पण जाईल. इकडून जाऊ दे, पाण्यात घालू. होऊ दे. आप है ना इधर रुको ऊपर, क्योंकि रिस्की है, गाड़ी हिल सकती है ना. थोड़ा आराम से. एक नंबर जांभळं पडली. एकच नंबर. आंघोळ आंघोळ. तार चाहिए और ऊपर से जामुन गिर रहे हैं. गरा गोळा मजबूत. अरे देते अंकल क्या दोनों भी गोप्रो एक सामने एक नंबर. गोड एकदम.
बारीक असलं गोड असतं. हे गावरान असतं. मस्त रानमेवा. ऍक्च्युली खराब रस्त्यातून आलो आपण, पण त्यानंतर रानमेवा मिळाला. हे बघा इकडे मस्त काय आहे. टेस्ट आहे. मैं इसके ऊपर बैठ के खाऊंगी। बघा इकडे. हे बघा दांडे सर जांभळं खात आहे. एकदम गोड जांभळं. अंकल आपको पैसा मान के उधर बड़ी चीटी गई है। इकडं मांडीत घालून बसली. बसली काय पुढे जायचं नाही का कॅम्पिंगला? इधर ही अच्छा है, पिकनिक। हमारे स्कूल के रास्ते त्यांनी में गाडी जर जोरात घातली तर येईल, थांबवली तर मग अवघड होईल. तिकडनं आरामात येईल. इकडून जरा आरामात येईल. एक मोकळी ठेवावं लागेल आपल्याला गाडीला, फसली विसली. माझी मोकळीच आहे. काय स्पॉट आहे माहिती आहे का? मागच्या वेळेचा पण भारी होता, आत्ताचा पण भारी आहे. सो 4 गाड्या आलेल्या आहेत आता. बघूयात आपण कसं सेटअप लावायचं आहे आता, कारण मी एकटाच आहे ना, थोडंसं जरा मला कन्फ्यूज झालं आहे आज. बघूयात काय होतंय. चला. तर मंडळी मस्त कॉफी आलेली आता. दांडे सरांनी मस्त कॉफी केली आहे. अरे थँक्यू. हा हिच्यात पण मस्त सेटअप आहे तुमचा. हो. हे तर बेस्ट आहे सर. ही माझ्या आवडीची गाडी. आपण देऊ. गेले का व्हिडिओ? नाही माझं तर नाही गेला. थोडीशी अजून कॉफी घालायची. वर गेलं ना नेटवर्क आहे तिथं. नाही इथंही आहे. अंकल मैंने वो जैसे ये स्पाइस वाला कुछ ऐसे ही था ना, वैसे बनाने का एक था। हे बघ मस्त कॉफी झालेली आहे. वा वा वा. आणि ॲक्च्युली मी काही सेटअप उघडलेलं नाही अजून, कारण एक गाडी इथे आली आली आली. हो घेतली. मोबिलिओ आलेली आहे आणि ह्याच गाडीसाठी मी थांबलो होतो ॲक्च्युली, की ती जर अडकली तर मग आपली एक गाडी कुठली तरी हवी आहे काढायला. सो हे बघा बाकीच्या गाड्यांचं सगळं सेटअप झालेलं आहे, तार वगैरे लावून, आणि मोबिलिओ आलेली आहे. सो आता मी तार लावतो मागे. टेंट काय उघडणार नाही आहे मी आज, कारण शुभा आणि अमृता नाही आहे, तुम्हाला माहितीच आहे. सो मी खाली गाडीत झोपू शकतो. तर मित्रांनो बरं झालं ही मोबिलिओ आली आहे. ॲक्च्युली यांचं पण यूट्यूब चॅनल आहे फॅमिली कॅरेवन म्हणून. तुम्हाला नक्की यांचे पण व्हिडिओ बघा, आवडले तर नक्की सबस्क्राईब करा. बघा त्यांच्यामुळं मला तार व्यवस्थित लावता आला. हे बघा असं लावलं आहे मी. आणि पाऊस नाही येणार खाली आता, म्हणजे माझ्या हिशोबाने तरी. आणि असं किचन इकडून ओढू आपण, आणि पाऊस नाही वाटत आहे मला पडेल म्हणून. हे एकदम क्लिअर आहे वातावरण. हे बघा मस्त आहे. एक काम करा तुम्ही आता, तात्या विंचूच्या व्ह्यूनी बघा. मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला कळेल तात्या विंचू कोण आहे. चल.
सांगतो म्हणून. आधी बाई होती तिला सांगायचं हां काहीतरी बनवून ठेवतो मग. इथं कुकिंग करायची काही गरजच नाही. हे माझ्या घरच्या बाईने चपाती बनवून दिलं. पापा ये मम्मी ने घर पर खुद से बनाई है वाला ठपाटा. मला असं लॉंग 10-20 दिवस फिरायची सवय आहे ना. मी काय करतो, पहिल्या दिवशी जाताना घरून चपाती ठेचा घेऊन जायचं. दशम्या नेल्या तर त्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खायच्या. आणि चौथ्या दिवसापासून मग बनवायला सुरू करायचं. 2-3 दिवस बनवलेलं. त्याच्यावरच जातात. प्लस आपण बाहेर कुठं काही दिसलं आवडलं तर ते थोडंफार करतोच ना. मला पण ते काही नाही. जा. ठेचा आपण इथे पण बनवू शकतो संपला तर. आणली मी मिरची. तिकट आहे वाटतं. हां त्याचं तिखट ठेचा तिकडे मस्त म्हणजे. पण म्हणजे तो तसाच त्याची टेस्ट असते ना. तो एकदम सपक असेल तर तुम्ही त्याला भाजीसारखं खाणार बघ. है ना. काय बनवलंय सर? सर हे पालक पिठलं आहे. पालक पिठलं राईट. अरे बापरे. म्हणजे फोडणी घालताना आपण कांदा टाकतो पिठल्यामध्ये, पण फोडणीमध्ये कांद्यानंतर मी पालक टाकतो आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकून ते उकळल्यानंतर मग बेसन पीठ टाकायचं. भारीच. मी पहिल्यांदा ऐकतोय. खूप छान. वा. पालक पिठलं बनवता येतं अशाच पद्धतीने, शेपू पिठलं बनवता येतं अशाच पद्धतीने, मेथीचंही पिठलं बनवता येतं. जबरदस्त. म्हणजे आपण पिठलं पोळी खायची, पिठलं भात खायचं, तर नेहमीचं पिठलं खाऊन कंटाळा आला की हे वेगवेगळे फ्लेवर आता मी पहिल्यांदा हा फ्लेवर खाणार आहे. हो. आम्ही नॉर्मलच बनवतोय. भारी वाटतंय. झालं ते रेडी झालं. ते आटणार आहे थोड्या वेळाने. आज गॅस बंद केला की घट्ट होऊन जाईल. हो घट्ट होणार आहे ते. जस्ट मीठ चेक करतो. बरोबर. चला या सगळ्यांनी मला आहे ना किचन उघडून दिलं नाही. मी आज एकटाच आहे ना. तर बरोबर एकट्यासाठी एवढं सगळं करायचं. नाही मी आता म्हटलं मुलांसाठी मॅगी तरी करता येईल ना. ठेवू का? हो चला आता इकडे काय चालू आहे बघू आपण. ज्याला थंडी वाजत असेल ना इकडे या त्याने. आत्ताच कोणीतरी विचारलं जॅकेट. टेम्पटिंग आहे बापरे. छान दिसतंय ना. म्हणून हे टेम्पटिंग आहे, नाहीतर नसतं. काय नाव आहे या डिशचं? So these are baby back roast potatoes. बेबी बॅग रोस्ट पोटॅटोज. बेबी बॅक. ये वाली. परत म्हणायला पण नको आता बाजूला होतं मी. ही पण खाली जाते. पुढे जाणार रस्ता डेंजर आहे. ही पण खाली जाते. मागे जाऊन सांगतो तो खरं. ऐका ना, थोडीशी पुढे काढायची त्या खड्ड्यातनं आणि असा टर्न टर्न मारायचं. हो 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 हो. पलीकडच्या बाजूला आहे सर. पलीकडे आहे. आपण सर ही मागे घ्यायला लागेल आता. ऍक्च्युअली चालना पडेगा इसको. अरे धक्का वापस ये पीछे निकलेगी, ट्रैक करो. की वजह से ये नहीं निकल रही, तो उसको भी पुल करते हैं, एक साथ सब करते हैं. एक काम करते हैं, 2 बंदे. चलो 1 2 3 अरे
ते हे जाईल त्याचा बंपर. डायरेक्ट पलटी पण होऊ शकते. हा समजलं ना? थोड़ा आगे लो, थोडीशी मागं घ्यायची आणि पलीकडे थोड़ा आगे लो, हा. पीछे लो, मुंह इस तरफ रखो. गाडी पलटी होईल. हा पलटी. वर टाकायला लागेल. आपल्या ताकदीने जाणार नाही सर गाडी. रिवर्स टाका. घ्या तिकडनं एक कोणीतरी पकडा. ठीक आहे. रिव्हर्स टाका, गाडीची पॉवर यूज करा. चलो कम ऑन. जय बजरंगबली. वेट करा. गेली गाडी खाली गेली. नाही गेली. अजून नाही गेली. सरळ करा ना. आणखी एक राऊंड इकडे. तिरकवतोय ना. सरळ असं जाऊ दे. वळूच नको. अजिबात वळू नका. गाडीतला आतला वेट कमी करायचे. अरे ती ईव्ही आहे, त्याचा टॉर्क एवढा आहे की मिसफिर होणार आहे आपल्याला, त्याच्याशिवायच धक्का मारायला लागणार आहे. हो त्याच्याशिवाय धक्का. थोडी पुढे घेऊन धक्का मारूया. हे पुढे घ्या थोडीशी अजून. थोडी पुढे घ्या. पुढे खड्डा आहे ना, पुढे खड्डा झालाय. पुढे खड्डा झालाय आणि गाडी टेकून जाईल सर खाली. नको नको आता. मग एक नवीन पाथला घ्यायची का पुढे? नवीन पाथला घ्यायची का? मला तर वाटतंय की ही गाडी ना ही इथे कडक आहे का खाली? नाही हिला अशी तिरके पूल करायची. तेवढं तेच केलं पाहिजे. तिरकी पूल झाल्याशिवाय होणार नाही. तिला तिरके पूल करूया. मग त्याला तिरकी करूया समोर. ती गाडी थोडी मागे येऊन त्याला हुक करा. इकडे ना, इथपर्यंत गेली ना, इकडे घ्या. मागे कुठे बांधता येईल का? सर त्याला मागे तो हुक नाहीये, तो मेजर आता प्रॉब्लेम. ना पुढे जाऊन ते सोपं पडलं असतं. हा चला. इथे वरती गेल्यावर वळेल. याला बांधता नाही येईल का एक पाठीमागे? ट्राय करूया. चला. लाईट द्या बरं सर एकदा बघू परत. ऍक्सेलला कशाला बांधता येईल का बघा. सर ते ऐसा ऊपर ले लेंगे. तिथं फक्त थोडं उजवचा वर जरी आला ना तर गाडी नाही नाही, हाफ आहे ना, बस पुश करो वहां तक, वो हाफ. अगला फ्लोर बाय फ्लोर राइट मारतो. चलो सारे के सारे पूरा जोर लगा के आगे देंगे इसको. सारे फोन बंद करके आएगा ही नहीं. ये सारे फोन बंद करके पूरा रुको 2 बंदे और अभी. चल रुको जगह रुको अभी रुको, हम भी आएंगे अभी. चाका मागा नका थांबू. चाका मागा सर थांबू नका. चिकन उडतो सर. निघाली. आता घ्या मागं. खाली गेलं. तिकडे दलदल आहे जास्त. नाही नाही, पण आता थार उडेल ना आता त्याला. व्यवस्थित थार उडेल आणि बरोबर जाता येईल. आता बघूया. घेता का थार आता? येतो मागे इकडे. हा थोडीशी मागे घे. रिव्हर्स घ्या अशी. फुल रिव्हर्स टाकून मागा वळते, तोंड वळते का बघूत ना. मागं हा तसं पण चालेल. या इसके टायर खत्म है, इसके टायर खत्म, मुझे लगता है कुछ होएगा. थोडीशी मागे घ्यायची. घ्या थोडीशी मागे. रुको. जय बजरंग. गाडी बंद आहे. चालू आहे. मी जर accelerator दिलं, नाही मग नको. ऍक्सिलेटर देऊच नका. मागा ढकल. ये टायर सीधा करो, टायर सीधा करो, नहीं जाएगी. सर पीछे लेने हैं. हाँ अब जाएगी. बस एवढीच जाईल सर. एक काहीतरी लावा ना खाली. ते ट्रॅक्शन लावा खाली तिथे. ठेवा तिथे. नाही ट्रॅक्शन घेऊन ठेवा. आणि मग पुढे नका जाऊ, मागे या. हा यांनी नाही आलं. हाताने नाही आलं. जा रहा है ना. हाताने नाही आलं. घेऊन दे मागे. यार ये क्या पकड़ेगा बेचारा भाई, सब कुछ किधर पकड़ना सरळ ठेव, सरळ कर, सरळ कर. बरं दोन्ही बस बस. थोड़ा भी चलेगा, थोड़ा भी. सर थोडासा. आणि महेश, लेकिन ये डायरेक्शन सही नहीं है गाड़ी की आपकी. ये डायरेक्शन सही नहीं है आपको. हे जाईल त्याचा. बाहेर आहे ना तो. इकडे पुढे काय ना. हा थोडं आगे लो. हा तुम्ही घ्या राईटला. इथून आले तर चालेल. बांधावर एक टायर घेतो तर उलट सपोर्ट पण भेटेल इकडं. होय सर, त्याच्यावर सपोर्ट भेटेल उलट. हाँ ये पक्का इधर में जो प्रॉब्लम नहीं है इधर. ये इधर से जाएगा ना, ये जाने का रास्ता. हाँ हो गया.
इसको ही कम यार, गाड़ी पूरी तरह से फंस चुकी है। चला 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 चला, जाएगा 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 जाएगा, लेफ्ट 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 लेफ्ट, अभी वापस नहीं आना, डायरेक्ट कैंप पोल्ट्री हाऊस कशी गेला तरी चालेल. धक्का मारून काढू बाहेर, गाडी निघाली. एक ट्राय सगळ्यांनी करायचं का? धक्का मारून निघाली गाडी. हे पण निघेल माहिती आहे तुम्ही फक्त कॅमेरा साईडला ठेवा, नाच लावा. आता फक्त मागे घ्यायला लागेल आणि टर्न करून परत पक्का येईल. गाडी वळत नाही जागे. मी काय म्हणतो, आतमध्ये कोणीच बसू नका, आतमध्ये कोणीच बसू नका. न्यूट्रल करून मागे घ्या, थोडीशी मागे. चला सर, हे का कोणीच तुम्ही? बसू नका आतमध्ये. करू का? चालू आहे का? चालू सर. धरू का फक्त? खिडकी खाली करा. खिड़की खाली करून करता येईल. अब ये वायर काम आहे, खिड़की देखो. दो बंदे खींच सकते हैं इसको लगे. नहीं थोड़ा उसको कुछ नहीं हो सकता. उसमें लगे ना. विंडोज सगळे खाली करा. हाँ विंडो करेगा, दो बंदे खींच सकते हैं. चला. ऊपर पड़ेगा. हाँ. गाइस ये देखो, अभी हाथ से ढकल के गाड़ी निकाल रहे हैं. चलो इसको लेके जाएंगे आगे. पीछे धक्का मारते हैं. हाँ थोड़ा सा मागे. चलो मागे मागे थोड़ा सा मागे पीछे लेनी है. थोड़ा मागे 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 थोड़ा. चलो 1 2 3. जय बजरंग बली. ना त्याला जस्ट रॉक होती का बघा. पुढं मागे. ठीक है, एक मिनट, पीछे कोई अंदर कोई नहीं है. ठीक है. मैं जब बोलूँ 1 तो सामने आधे आधे. एक मिनिट पाण्याची बॉटल काढतो. नाही नाही काय गरज नाही. पाण्याची बॉटल. ठीक आहे. की रॉक सारखं नाही झालं तर निघणार इथे नाही. इथे एक लावा. तुम्ही इथे ठीक इथे आहे. पकडता. When I say 1 push it forward, when I say 2 push it back. 1 2 1 निघेल निघेल निघेल. रॉकेट रॉकेट. येस येस येस. आणि मागं आता धक्का मारा. बस 1 बस हे 1. ब्रेक नाही लावलेली चला चला निघाली आहे तो. थोडी जागा सोडली गाडी. हॅव टू रॉकेट. स्टिअरिंग सरकच दिसत. नाही हे जागा सोडली ना. चावी लावून त्याला. चावी लावून ठेवायची. चावी लावून गाडी आणत. मला तो हँडब्रेक वाला फील आलं. ऑन करा आणि न्यूट्रल ठेवा. न्यूट्रल वरती आहे ना. न्यूट्रल वर गाडी. हां बस. चला. किती गाडी. तर मी सगळ्यात लाईटवेट आहे. बसू का आतमध्ये? हा, बसा, बसा. काही गरजच नाही. इंजिनची ताकद बरं बसा. जसं आम्ही मागं पुश करायला चालू करू ना रॉक करून त्यावेळेला ऍक्सिलेटर मारा. नाही, मी तर म्हणतो मी रिव्हर्स गिअर टाकून ठेवतो. हा. ऐका हा, रिव्हर्स गिअर फक्त- टाकतो आणि थोडं मी सर प्रॉब्लेम आहे ईव्ही रिव्हर्स गिअर टाकून ब्रेक सोडला लॉक हा ती टायर स्पिन स्पिन व्हायला चालू होतं. त्याच्यामुळे काहीच नको. काहीच नाही. काहीच नको. बसू पण नका. मध्ये बसायला हा, नको. खरंच. थांबा. बसू नका. नको बसू. हा नको. न्यूट्रलच आहे. ओके लेट्स रॉकेट व्हेन आई से पुश बॅक. बट पहले आगे पीछे करना पड़ेगा. ठीक है. कॅमेरा साईडला ठेवा. पुढे गेले पकड़ा. 1 बोला तो आगे. हा. कॅमेरा साईडला ठेवा. 1 2 चलो कमान. 1 के लिए बंदे ही नहीं है. दो लोग इधर आओ. हा बस. हाँ 1 2 1 2 1 2 1 पुश. पुश 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 पुश. पुश पुश पुश. आपल्या पाय खाली जायला लागले. एक काम करूया काय आता त्यांना घेऊन जाऊ. गाडी लॉक करा इथे. सकाळी ट्रॅक्टर बोलू. सकाळी ज्यावेळेला 11 वाजता ऊन पडेल त्यावेळेला ही गाडी निघेल. आरामात. सकाळी ट्रॅक्टर बोलू. हो, सुप्रभात मित्रांनो. सो 7:15 झालेत आता आणि जो काल आम्ही कुटाणा केला आहे रात्री श्रीरामनी, तो आता बघायला चाललो आहे काय परिस्थिती आहे. थोडा पाऊस झाला आहे, रात्री भुरभुर पडलेली आहे. सो नाही सांगता येणार काय होतं आहे. आणि ॲक्च्युली आता तुम्ही बघताय मागं ढगाळ वातावरण आहे. सो मला वाटतं ट्रॅक्टर बोलवायला लागेल. लेट्स होप की ऊन पडेल मस्त आणि मग गाडी निघेल. चला बघूयात काय होतं. आता दाखवतो तुम्हाला पण.
हे थार इकडे अडकली होती. ते थारच फसली होती चिखल झाला वाटतंय मला तर पावसामुळे रात्री थोडं. मग आत नाही पाणी आता थोडं सुकायला लागलं. रात्री पाणीच लागलं होतं नाही तर सकाळी तर पाणी होतं ते. ते भरले होते पाण्याने खड्डे ते. ढकलून तर नाही होणार, ढकललीच जाणार नाही. अरे देवा अजून ओलच आहे. कुठं जाणार का बघायला? पुढे जाईल ती आता, पाठीमागे तर नाही जाणार. कुठं जाऊ शकत नाही ते घसरायला. 5 hours later. सो मित्रांनो आम्ही आलेलो आहे इथे रेस्क्यू करायला परत एकदा. आणि पजेरो टाकलेली आहे इथं. निघेल नाही इथलं. दगड काढा फक्त जरा बाजूला. आता निघल बऱ्यापैकी कोरड आहे. दुसरा टो रोप घ्या, हे बसत नाही याला. हा जाड आहे, हे जाड आहे. हे आहे का आपल्याकडं? नाही त्याचा हुक नाही. हा त्याच्या रोप अडकवायची. अजून थोडी पोट मागे घेऊ गाडी. अरे जास्त नको घेऊ मागे. सर थोडीशी मागे घ्या, हे बसत नाहीये. हा ओलं आहे ना. ही पुढे घे ना. हे एकदम सेक्स बस. पण हे सेफ नाहीये. सर 2 रोप लावायच्या का? नाही नाही, एकच. दोन कुठं लावणार? त्याच्यातच आणखी तार आहे ती. आणि लांब व्हा, ते जर तुटलं ना कारण हे सेफ नाहीये. हा ते डेंजर एकदम. हा गाडीत बसता ओके. सो ॲक्च्युली तो रोप लावला आहे तो खूप रिस्की आहे, त्याच्यामुळं लांब थांबलेलं बरं आहे त्याच्यापासून. सो आता खूप कोरडं झालं आहे आता कालपेक्षा. काल खूप चिकट होतं. नाही ते करू दे ना, ते करू दे तू. खड्ड्यातून बाहेर आल्यावर. हा तू थोडस. ते करू बाहेर आल्यावर तुम्हाला सुचणार नाही. हो. तुम्ही टी टाका आणि गाडी ड्राईव्ह करायची असं गृहीत धरा. हो त्या हिशोबानेच चालू. गाडी व्हायला लागलं की थोडं थोडं ऍक्सिलेटर देत राहा. हा बरं करा. ब्रेक लावले जाईल नाही लागत, ओढली जाईल गाडी तरी पण. तुम्ही टी मध्ये ठेवा आणि थोडा थोडा ऍक्सिलेटर देत राहा. डन रेडी रेडी का सारखा साईडला पोरांनो. ए बाजूला बाजूला. फुट मागा जावा सगळे. त्या दोरीपासून लांब राहा. ए 5,000 असे तिकडे पाठव. 5ची पार्टी झाली. 5,000ची. आता ते कुठे घेऊन जातील त्याला. नाही बरं झालं तिकडून आहे ना प्रॉब्लेम झाला असता तिकडून. आपल्याला रात्री सुचत नव्हतं ना सर. आता एकदा आपण इथे ट्राय केला असता तर ठाणे पण निघालं. हो त्याला बाहेरच उभं करायला पाहिजे. जाऊ दे. अंकल रुको, हमको भी बैठना है गाड़ी में. जावा तुम्ही, थांबू नका. राम जाऊन दे सरळ गाडी बाहेर. वाटेत नका हॉर्न मारू, सरळ जाऊन दे. डायरेक्ट वर जाऊन दे गाडी. त्या झाडापाशी उभी करा वर. अशी गाडी डॅडा, अशी गाडी पाहिजे. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care what you think of me respectfully. You can kick rocks if you think you're fucking better, see. I will outwork you, turn you to an enemy. Hurt you so bad that you're gonna need some therapy. I got the motherfucking recipe. I've been cooking up hits, I'ma leave a legacy. You'll be looking small when you're standing right next to me. I'm 5'10", bitch, but I'm 10 feet next to me. I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So
So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yeah, I'ma do it my way. Yeah, I'ma do it my way. I can't contain it, I'm coming out with a statement. You really changed, man, all your music and arrangement. You don't know shit, shut your mouth, you can save it. I'm the same dude that got his come up from the basement. ओके तर मित्रांनो बघितलं ना तुम्ही आरामात गाडी निघाली, काहीच प्रॉब्लेम नाही आला. आता निघालेत सगळ्यांनी रॅपअप केलंय. आणि काय झालं, मी उठलो साधारण 6-6:30 वाजता. आज लवकर जाग आली मला, कारण मी अशा ठिकाणी गाडी लावली होती की जिथं हवा पॅक झाली होती हे समोरून, आणि वारं सगळं समोरून येत होतं. खिडक्या थोड्या मी उघड्या ठेवल्या होत्या, पण गरम झालं. आणि मस्त यार, मिसळ बनवली होती, मला वाटतं धांडे सरांनी बनवली होती किंवा ढोरे सरांनी त्या बनवली होती. आणि त्याच्यानंतर पोहे बनवले होते अजून. आणि मग मी थोडे चीज सँडविच बनवले, छोट्यांनी पण खाल्ले. म्हटलं छोटी मुलं खातात ना सगळे, त्यांना आवडतं. लिटरली मी एकटा होतो ना, तर मला किचन सेटअप उघडायलाच लावला नाही यांनी, माहिती का. एवढा जीव लावला यार. सगळ्यांना खूप खूप लव यू. मी सगळं आणलं होतं सामान भांडी घासायचं, पण मला हातच लावता नाही आला. म्हणजे गरजच नाही पडली. प्लेट तर काय मी पाण्याने साफ केली. पण भारी वाटतं यार. ग्रुप कॅम्पिंग खरंच मस्त आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर करा यार ग्रुप कॅम्पिंग. आमच्याबरोबर यायचं असेल तर आमच्याबरोबर या, भारी आहेत सगळे. सो अमृताचा फोन आला होता मग अशी व्हिडिओ कॉल. गाडी निघाली का, तिला कपडे दाखवले माझे. ती एवढी हसत होती ना, पण म्हटली त्याची गाडी निघाली पाहिजे, कारण कसं आहे तो नवीनच आहे, नवीन आत्ताच कॅम्पिंग करायला लागला आहे. सो त्याच्यामुळं गाडी निघाली, बरं झालं. सो चला यार निघूयात आपण. Development, intelligence, and patience. I'll do it all again, cause I never feel complacent. Let's keep the good vibes, positivity's contagious. I'm never looking back, cause I made a life that's passionate. A college graduate suppressing all his talents, yeah. He found a way to go and change, become an advocate. For taking control of your life, go out and battle. And you think you have a dream, then act on it. Get after it, get out your head and fucking capture it. You got one life to master it.